नमस्कार, अपूर्वानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत हा काळा चहा कसा बनवायचा आणि तो देखील अपूर्वाई मसाल्याचा चहा मसाला वापरून। आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि हा चहा मसाला एक इम्युनिटी बूस्टर सारखं काम करणार आहे। प्रथम आपण पाहूया हा चहा कसा बनवायचा, नंतर त्याचं वैशिष्ट्य देखील मी तुम्हाला सांगते। पहा, मी हे 4 कप पाणी उकळत ठेवलेलं आहे। थोडा जास्त चहा बनवणार आहे मी। आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। याच्यामध्ये मी घालणार आहे 2 चमचे साखर। 2 चमचे साखर घातलेली आहे, ती चांगली उकळली आहे। आता त्यामध्ये अगदी पाव चमचा एवढी चहा पावडर घालायची आहे। चहा चांगला उकळलेला आहे पहा। आता आपण ह्याच्यामध्ये अपूर्वाई मसाल्याचा हा चहा मसाला वापरणार आहेत। अगदी थोडा चहा मसाला याच्यात वापरायचा आहे, म्हणजे एका कपाला चिमूटभर एवढा वापरायचा आहे। आपण हे 4 कपासाठी वापरत आहोत आणि ह्या मसाल्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या मसाल्यामध्ये सुंठ, वेलची आणि इतर मसाल्यांसोबतच फ्रेश तुळस आणि गवती चहा, ज्याला आपण लेमन ग्रास म्हणतो, तो देखील वापरलेला आहे। आणि पावसाळ्यामध्ये लेमन ग्रासचं महत्त्व सगळ्यांना माहिती आहेच। आपण एखाद दिवशी तो लेमन ग्रास म्हणजे गवती चहा, आलं वापरून चहा कसा बनवायचा ते देखील पाहू। आज आपण अपूर्वाई मसाल्याचा चहा मसाला वापरून हा फक्कड असा काळा चहा बनवलेला आहे। अगदी साधा रेग्युलर असा हा काळा चहा बनवलेला आहे। केवळ चहा मसाला वापरल्यामुळे ह्या चहाची चव तर बदलणार आहेच, अप्रतिम अशी चव तर येणार आहेच। शिवाय तुळस आणि गवती चहासारखे जे काही नैसर्गिक पदार्थ यामध्ये वापरलेले आहेत, त्यामुळे हा चहा आरोग्यदायी ठरणार आहे। काळ्या चहाची माझी ही रेसिपी आवडली असेल तर आवर्जून कमेंट करून सांगा आणि लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।